ओंकार, ज्या ठिकाणी ओंकार आहे, ओम जरी म्हटलं, ओम काय आहे? ओंकार हे भगवान शिवाची काय आहे? आत्मा आहे. म्हणून काय? ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नको, तुझ नको, तुझ नको, तुझ नको. अनाथाचे नाथ कोण आहे? महादेव आहे. अनाथाचे नाथ आहे, जो दीन आहे, दुःखी आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, भेद माणसाच्या ठिकाणी आहे. हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे. हा ज्ञानी आहे, तो अज्ञानी आहे. हा ज्ञानी आहे, तो अज्ञानी आहे. गरीब आहे, श्रीमंत आहे. हा सुखी आहे, तो दुःखी आहे. हा भेद आपल्या ठिकाणी आहे. तो त्याच्या घरी 10 मजली बिल्डिंग आहे, एकाच्या घरी काय साधी झोपडी आहे. हा भेद आपल्या ठिकाणी आहे. देवाच्या मनामध्ये हा भेद राहत नाही. उच नीच काही मेरे बलवंत, उच नीच काही मेरे बलवंत. दृष्टी भाव भक्ती देखो मीरा, दृष्टी भाव भक्ती देखो मीरा. उच नीच काही मेरे बलवंत, उच नीच काही मेरे बलवंत. दृष्टी भाव भक्ती देखो मीरा, दृष्टी भाव भक्ती देखो मीरा. उच्च नीच काही नेणे भगवंता. भगवंताच्या ठिकाणी सर्व काही, सर्वजण काय आहे? सारखे आहे. म्हणून ओंकार तो जप आहे. ओंकार म्हणजे काय? भगवान शिवाची काय आहे? आत्मा आहे. आणि या ओंकाराचं स्मरण कसं केलं पाहिजे? या भगवान शिवाच्या मुखातून निघालेलं नाम, जो शब्द आहे ते म्हणजे काय? ओंकार आहे. हा जो ओंकार आहे, हा भगवान शिवाला 5 मुख आहे. 5 मुख आहे. आणि या मुखामधून हे नाम प्रकट झालेलं आहे. भगवान शिवाच्या उत्तरेकडच्या मुखातून अकार निर्माण झालं, पश्चिम मुखातून उकार आलं, दक्षिण मुखातून मकार आलं, पूर्व मुखातून बिंदू आलं आणि मध्य मुखातून नाद 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 निर्माण झाला. या 5 अवयवाचं काय झालं? एकीकरण झालं. अकार मकार उकार हे सर्व काही एका जागी आले. त्याला काय म्हणतात? ओमकार म्हणतात. ओम, अ, उ आणि म आहे. त्यामध्ये ब्रह्मा आहे, विष्णू आहे आणि काय? स्वयं शिव आहे. त्या ठिकाणी भगवान शिवाची काय आहे? माया आहे. हे सर्व जग काय आहे? मायेच्या अधीन आहे. आणि माया कुणाच्या अधीन आहे? भगवान शंकराच्या अधीन आहे. भगवंताच्या अधीन काय आहे? माया आहे. हेच काय? या ओंकाराचं काय आहे? महत्व आहे. म्हणून आपण या ओंकाराचं काय केलं पाहिजे? जप केला पाहिजे. आणि या भगवान शिवाच्या शरीरामध्ये सर्व काही सृष्टी काय व्याप्त आहे. आणि याचंच महत्व सांगणारा भगवान शिवाचा ओम नमः शिवाय हा मंत्र आहे. भगवान शिवाच्या ठिकाणी ओम नमः शिवाय या मंत्राची काय झाली आहे? उत्पत्ती झाली आहे. हा षडक्षरी मंत्र भगवान शिवाच्या सगुण आणि सगुण साकार रूपाचा काय करतो? बोध करतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंत्र म्हणतो आपण. ओम नमः शिवाय मंत्र भगवान शिवाय आहे सगुण आहे. काय? निराकार आहे. निराकार आणि काय आहे? सगुण आहे. सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपाचं वर्णन करणारा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणजे काय? ओम नमः शिवाय आहे. या ओम नमः शिवाय मंत्राचं काय? मंत्र काय निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या ओम नमः शिवाय मंत्राचं काय? जप केला पाहिजे. याच ओममधून काय? मातृका निर्माण झाल्या. मातृकाचे जे वर्ण आहे मूळाक्षरी उत्पन्न झाली आणि त्यांचे काय 5 भेद आहे.
आणि या शिरो मंत्रामुळेच त्याच्यामधून त्रिपदा गायत्रीची उत्पत्ती झालेली आहे. आपण जो गायत्रीचा मंत्र म्हणतो त्याची उत्पत्ती त्या ठिकाणावर झालेली आहे. आणि या गायत्री मंत्रामधून वेदाचं प्राकट्य झालं आणि या वेदामधून काय झाले, कोट्यवधी मंत्र निर्माण झाले. लक्षात घेतलं काय, भगवान शिवाच्या मुखातून काय निघाला, ओम निघाला आणि ओमामधून काय झालं, ओम मंत्रामधून मातृका निर्माण झाल्या, मातृकेमधून काय निर्माण झालं, गायत्री मंत्र हा निर्माण झाला आणि गायत्री मंत्रामधून वेद प्रकट झाले आणि त्या वेदामधून काय कोट्यवधी मंत्र निर्माण झाले आणि कोट्यवधी मंत्र निर्माण झाल्यानंतर ते काय मंत्र काय करतात, मंत्र हे आपल्या मनाची इच्छा पूर्ण करतात. म्हणून आपल्याला जर आपली इच्छा जर आपल्या मनामध्ये असेल आणि इच्छा जर मनामध्ये असेल आणि भगवान महादेवाला जर ते सांगायचे असेल, ओम नमः शिवाय मंत्र जप करून भगवान शिवाला आपण जे काही इच्छा सांगतो, या ठिकाणी शिव महापुराण सांगते आपण तो जप केल्यानंतर आपल्या मनाची इच्छा पूर्ण होते. असा मंत्र म्हणजे काय आहे, ओम नमः शिवाय आहे. ओम नमः शिवाय.